लाडक्या बहिणींसाठी आता मोठी बातमी समोर येते। लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे। होय, कारण ई-केवायसी करूनही हजारांहून अधिक महिलांना डिसेंबरचे 1,500 रुपये मिळालेलेच नाहीत। 31 डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करताना शासकीय नोकरदार या पर्यायावर चुकून क्लिक केल्यामुळे हा लाभ बंद झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता या आहे का महिना पूर्ण झाल्यानंतर आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा। तशाच पद्धतीने विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू। सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे, पण लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल। आता किती लाडक्या बहिणी संख्या किती आहे? कारण खूप बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत। मागच्या महिन्यात एकूण किती महिलांना पैसे दिले? नाही, साधारणपणे जो रेशो आहे तो 2,35,00,000पेक्षा जास्तीच आहे। आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता, पण तो पण 3-5 लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं 2.5 लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं, जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्या याचा आहे। त्यामुळे 2,35,00,000पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे। मुदत येईल त्यावेळेला ती सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने